मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार। पुष्पक एक्सप्रेसवे साखळी खेचल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले, मात्र समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज नसल्याने अनेक प्रवाशांना धडक। रेल्वे पीआरओ स्वप्नील नीला यांची माहिती। जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद। रेल्वे पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दुर्घटनेचा तपास करणार। खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला पाहिल्यानंतर मलाच संशय। सैफच्या हल्ल्यावर नितेश राणेंकडून शंका व्यक्त। वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयात दाखल। पोटदुखीचा त्रास झाल्याने वाल्मिक कराडवर उपचार सुरू। दाओसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 54 सामंजस्य करार। 15,70,000 कोटींची गुंतवणूक। राज्यात 15,95,000 रोजगार निर्मिती होणार। दाओसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चौकशी करावी। दाओसमधील सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा। दाओसमध्ये जाऊन ठाकरे गटाला झटका बसणार अशी उद्योगमंत्र्यांची वक्तव्य। पण जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू। किशोरी पेडणेकर यांची सामंतांवर टीका। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा। ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांकडून बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी। T20 सामन्यात भारताकडून इंग्लंडचा पराभव। अभिषेक शर्माची 34 चेंडूंमध्ये 79 धावांची विस्फोटक फलंदाजी।